आज आपण ज्या पुरातन शंकर महादेव मंदिराबाबत बोलणार आहोत त्या मंदिराचे कोरीव दगडही बोलतात, जिथे दगडही रहस्य सांगतात. पुण्याजवळ डोंगराच्या माथ्यावर सोलापूर पुणे रोड जवळ डोंगरात दिसणारं भुलेश्वर मंदिर म्हणजे 800 वर्षापूर्वी बांधलेले मजबूत तटबंदी, बुरुज आणि अरुंद दरवाजे, जणू काही शत्रूपासून स्वतःचं संरक्षणच करत उभं आहे. पण खरं रहस्य दगडांमध्ये दडलं आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला की दगडांवर कोरलेल्या नृत्यांगना, देवदेवता आणि अचानक नजरेसमोर येते एक दुर्मिळ मूर्ती, स्त्री रूपातील गणेश. स्त्री रूपातील गणेश, काही जण म्हणतात की ही वैनायकी आहे. ही इतकी दुर्मिळ आहे की भारतात मोजक्याच ठिकाणी दिसते. आणि मग येते सर्वात रहस्यमय गूढ कथा. एक भक्त दाम्पत्य इथे नवस बोलले व 3 पेढे त्यांनी देवाला अर्पण केले. पण जेव्हा ताट समोर बघताच त्यांना तिथे फारच 2 पेढे दिसले. आजही शंकराच्या गाभाऱ्यात वाढलेले 3 पेढे 2 होतात. एक महादेव स्वतःजवळ ठेवतो. आजही हा पेढा कुठे जातो हे एक रहस्यच आहे. झी मराठीवरील भटकंती या वाहिनीमध्ये हे सर्व दाखवण्यात आले आहे. स्थानिक व पुरातन माहितीद्वारे असे मानतात की माता पार्वती इथे नृत्य करत होत्या व ते शंकर भगवान पाहत होते. त्यांच्या रूपावर ते भुलले आणि मंदिराचं नाव पडलं भुलेश्वर. पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मंदिराला आपण एकदा अवश्य भेट द्या. हे मंदिर फक्त मंदिर नाही, की अजूनही जिथे इतिहासही भुलतो आणि श्रद्धा वाढते असे हा सुंदर महादेव मंदिर तुम्ही नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हर हर महादेव.